नागपूर शहराचा दिवसेंदिवस मोठा आधुनिक विस्तार सुविधायुक्त होत चाललाय। या कारणामुळे मॉल सारख्या कंपन्यांनी मध्यवर्ती शहरात मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या बाजारपेठा निर्माण केल्यात। पण मेडिकल मार्ग, मेडिकल चौक तसेच उंटखाना परिसरातील नागरिकांना मॉल निर्माण करताना नागरिकांची हरकत, निमुळते रस्ते यांचा कोणताही विचार न करता नागपूर मनपाने कोणत्या नियमांच्या आधारे मॉल निर्माण करण्यास परवानगी दिली म्हणून नागरिक प्रश्न करतायत। मॉलमध्ये येणारे शौकीन आणि खरेदी करण्यासाठी येणारे स्वतःच्या दुचाकी चारचाकी वाहने नागरिकांच्या घराच्या आसपास भिंतीलगत गेटजवळ एकामागून एक लावून खरेदी आणि मौज मस्ती केली जाते। त्यामुळे घराभोवती पार्क झालेल्या वाहनांमुळे घराबाहेर ये जा करणे कठीण होत चाललंय। तसेच लहान बालकांना बाहेर खेळणे फिरणे पालकांना कठीण, तसेच मोठ्या जीवाला धोका निर्माण झालाय। मुख्य मार्गावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी, रिक्षा चालकांची मनमानीमुळे ये-जा करणाऱ्यांना वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पोलीस, वाहतूक विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग थातूर-मातूर कारवाई करत असल्याने अतिक्रमण करणाऱ्यांची मोठी गुंडगिरीला मनमानी हातभार लावत असल्याने मेडिकल उंटखाना भागातील नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आणि हे सर्व पोलीस विभाग आणि नागपूर प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे। त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय। जर नागपूर मनपाने वेळीच अतिक्रमण आणि नागरिकांच्या घराभोवती वाहने पार्क केलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याची तयारी करत आहेत। प्रतिनिधी रमेश कुमार वाघ, नागपूर।